नमस्कार मित्रांनो, माझं नाव आर्यन 1% ट्रेडर्स मराठी या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, आजचा टॉपिक आहे स्टॉप लॉसेस ऑलवेज आपले हिट का होतात। हे बघा, स्टॉप लॉस हिट होण्याचे मुख्यतः 4 कारण आहेत, ते आता मी वन बाय वन एक्सप्लेन करणार आहे। तर सगळ्यात पहिलं तुमचं रीजन आहे यू एक्झिट लॉसेस बाय सीइंग युअर लॉस स्टेटमेंट। म्हणजेच काय, समजा तुम्ही इथे कॉल साईडमध्ये एक एंट्री घेतली आहे, ठीक आहे। कॉल साईडमध्ये एंट्री घेतल्यानंतर जर मार्केट वरती चाललंय तर ठीक आहे, पण एंट्री घेतल्या घेतल्या जर मार्केट इथून रिव्हर्स व्हायला लागलं तर तुम्हाला एक प्रॉपर सेटअप नाही आहे स्टॉप लॉस कुठे ठेवायचा। मग तुम्ही काय करता, समजा तुमची जर कॅपॅसिटी असेल 1000 रुपये लॉस घ्यायची, तर तुम्ही 1000 लॉस रुपयेपर्यंत वेट करता आणि 1000 लॉस दिसला की तुम्ही एक्झिट करता। मग प्रॉब्लेम काय येतो, समजा 1000 रुपयाचा 1200 रुपये लॉस होईल आणि त्याच्यानंतर मार्केट अगेन तुमच्या डायरेक्शनला जाऊ शकतं। मग तुम्ही ते ओव्हर ट्रेडिंग करणार, अगेन ट्रेड करणार, अशा गोष्टी मग इथे पुन्हा घडत जातात आणि तुम्हाला वाटतं की तुमचा स्टॉप लॉस ऑलवेज हिट का होतो। याचं एकच रिझन आहे, कारण की तुम्ही लॉजिकल स्टॉप लॉस ठेवायच्या ऐवजी तुमची जेवढी कॅपॅसिटी आहे स्टॉप लॉस घ्यायची तिथेच तुम्ही एक्झिट करता। अशा प्रकारे पहिलं कारण तुम्हाला समजलं असेल। आता जाऊया आपण दुसऱ्या कारणाकडे, जे की आहे यू ऑलवेज स्टे इन लॉसेस। आता जसं की मी तुम्हाला सांगितलं, एकतर तुम्ही इथे एंट्री घेतल्यानंतर जर मार्केट तुमच्या डायरेक्शनमध्ये नाही गेलं, रिव्हर्समध्ये आलं, तर तुम्ही इथे एक्झिट केलं रॅदर दॅन लॉजिकल स्टॉप लॉस ठेवायच्या ऐवजी। सेम काय होतं, जेव्हा तुम्ही एंट्री घेता, समजा या इनसाइड कॅन्डलवर मी ते एंट्री घेतली वरच्या साईडला जावं म्हणून, आणि समजा मार्केट या डायरेक्शनला गेलंच नाही आणि मार्केट रिव्हर्सला येत आहे, मग तुम्हाला इथे 1000 लॉस दिसला, ठीक आहे, तुम्हाला इथे एक्झिट करायचं, पण तुम्ही एक्झिट केलं का नाही। मग तुम्ही अजून खूप वेळ थांबला त्याच्यात। तुम्हाला वाटलं की गेल्या वेळेस 1000चा 1200 झाल्यावर रिकवर झालं होतं, मग 1200 रुपयेपर्यंत वेट केला, देन 1500 रुपयेपर्यंत वेट केला, देन 2000 रुपयेपर्यंत वेट केला आणि मार्केट असंच खाली येत राहिलं रॅदर दॅन तुमच्या डायरेक्शनमध्ये जायच्या ऐवजी। आणि याच्यामुळे काय झालं, जिथे तुम्हाला 1200 रुपये 1300 रुपये रिस्क घ्यायची होती, त्याच्या ठिकाणी तुम्ही 2000 रुपये रिस्क घेऊन आपली इथे ट्रेड एक्झिट करता आणि मग पुन्हा तुम्हाला वाटतं की माझा मंथ एंड लॉसमध्ये का जातोय। कारण तुम्ही जेव्हा प्रॉफिट्स करता तेव्हा छोटे छोटे प्रॉफिट्स करता आणि जेव्हा लॉसेस घ्यायचे तेव्हा मोठे मोठे लॉसेस होतात, त्याच्यामुळे आपलं ऑलवेज मंथ एंड लॉसमध्येच निघतो। तर थर्ड मेन रिझन आहे की तुमच्याकडे एक प्रॉपर किंवा हाय ॲक्युरेसीवाला सेटअपच नाही आहे। म्हणजे मला काय म्हणायचं आहे, समजा तुम्ही 10 ट्रेड्स करताय आणि 10 ट्रेड्समधली जर एखादी एंट्री लॉसमध्ये जात असेल, दुसरी एंट्री पण लॉसमध्ये जात असेल, तिसरी एंट्री पण लॉसमध्ये जात असेल, तर आपल्याला समजू शकतं 3 ट्रेड्स तुमच्या इथे लॉसमध्ये चालल्यात। पण जर समजा 10 ट्रेडपैकी तुमच्या जर 7 ते 8 ट्रेड लॉसमध्ये जात असतील ना, म्हणजे एंट्री घेतल्या तर मग समजून जायचं मित्रांनो की तुमचा सेटअप कुठेतरी चुकत आहे। तुमचा जो सेटअप आहे ट्रेडिंगसाठी, तुम्ही जो हाय ॲक्युरेसी म्हणून वापरताय तो सेटअप चुकत आहे। मग तुम्हाला एका चांगल्या सेटअपची गरज आहे, ज्याच्यामध्ये 10 ट्रेड्स जर केल्या तर तुमच्या ॲटलिस्ट 7 ते 8 ट्रेड्स या प्रॉफिटमध्येच यायला पाहिजेत आणि 1:2 रिस्क रिवॉर्ड भेटलाच पाहिजे। म्हणजेच 100 रुपये रिस्क घेताय तर तुम्हाला 200 रुपये प्रॉफिट भेटलाच पाहिजे। तर अशा प्रकारे हाय ॲक्युरेसिटी सेटअप निवडणं पण खूप गरजेचं आहे। याच्यामुळे फाइंड आउट करा की तुमचा सेटअप लो ॲक्युरेसी आहे की हाय ॲक्युरेसी आहे। जर तुमचा सेटअपमध्ये मॅक्झिमम टाईम स्टॉप लॉसेस हिट होत असतील तर तो सेटअप यूज करणं टाळा आणि एका नव्या हाय ॲक्युरेसी सेटअपकडे भरपूर सारे सेटअप आहेत, मी पण माझ्या यूट्यूब चॅनलवर दिलेत, प्लस तुम्ही अजून दुसऱ्याचे यूट्यूब चॅनल बघू शकता जिथे की हाय ॲक्युरेसी सेटअप असतील। आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्ही एखादा सेटअप चूज करत असाल तर त्याचं पाठीमागे बॅक टेस्ट डेटा करून बघा, म्हणजे तो सेटअप जर तुम्ही यूज केला तर किती टाइम्स तुमचा प्रॉफिट होऊ शकतो एका महिन्यामध्ये, हे फाइंड आउट करायला विसरू नका। तर आता बघूया ज्या मेथड्स आहेत जे आपले स्टॉप लॉसेस रेग्युलरली हिट होत आहेत तर ते कमी कसे करायचे। तर सगळ्यात पहिली मेथड आहे हाय ॲक्युरेसी सेटअप चूज करणं। जसं की मी आताच सांगितलं, यूट्यूबवरती जावा, माझ्या ते यूट्यूब चॅनलमध्ये बघा किंवा कोणाच्याही यूट्यूब चॅनलमध्ये बघा, तुम्हाला एक सेटअप भेटेल चांगला, तर त्या सेटअपमध्ये डेटा बॅक टेस्ट करून बघा। इवन जे लाईव्ह मार्केट सध्या चालू आहे त्याच्यात पण तो डेटा टेस्ट करा आणि तो किती पर्सेंटेज सक्सेसफुल ठरतो हे बघा। समजा 10 ट्रेड्स घेत आहेत, 7 ट्रेड्स तुमच्या सक्सेसफुल होत आहेत, देन सेटअप इज ओके। आणि समजा 10 ट्रेडपैकी तुमच्या 5 ट्रेड पण जर अनसक्सेसफुल होत आहेत, मोर दॅन 5 ट्रेड्स, तर मग समजायचं की हा सेटअप चूज करणं चुकीचं आहे। त्याच्यामुळे एक चांगला सेटअप निवडा आणि त्याच्यावर कन्सिस्टंटली ट्रेड करा, तेव्हाच तुम्हाला लक्षात येईल हा सेटअप तुम्हाला एक चांगला प्रॉफिट देऊ शकतो। आता हे तर झालं हाय ॲक्युरेसी सेटअप चूज करणं। आता सेकंड ऑप्शनकडे येऊया की जो स्टॉप लॉस ठेवण्याची मेथड आहे। समजा मी इथे इनसाइड कॅन्डलवर एंट्री घेतली आणि जो स्टॉप लॉस ठेवणार आहे मी, तो
तर तो तुम्ही काय करता, 1000 रुपयावर स्टॉप लॉस ठेवला, कारण तुमचीच तेवढी रिस्क ॲपेटाईट आहे, म्हणजे तेवढा तुम्ही रिस्क घेऊ शकता, म्हणून 1000पर्यंत रिस्क घेता आणि एक्झिट करता. हे चुकीचं आहे. याच्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, आता इथे बघा, इथे मार्केटने साईडवेज मार्केट गेलं, मार्केट साईडवेज गेल्यानंतर इथे बायरचा प्रेशर आला आणि मार्केट इथून वरती जायला लागलं. मग तुम्ही एक काम काय करू शकता की जिथून बायर्स इथे प्रेशराईज झालेत, जिथून बायर्स इथे ॲड झालेत, याच लेवलला तुम्ही एक स्टॉप लॉस ठेवू शकता. म्हणजेच जरी मार्केट या लेवलला आलं तरी कुठेतरी चान्सेस आहेत की मार्केट अगेन या ठिकाणी प्रेशर देईल आणि मार्केटला वरती घेऊन जाईल. आता जसं की इथे बघा, मार्केटने इथे एक साईडवेज झोन बनवला. ठीक आहे, साईडवेज झोन बनवल्यानंतर मार्केटने पुट साईडला तुम्हाला एंट्री दिली. पुट साईडमध्ये एंट्री घेतल्यास तुमचा जो स्टॉप लॉस आहे तो कुठे असला पाहिजे, तर इथे नीट बघा, तुमचा जो स्टॉप लॉस आहे जिथे सेलर्स मॅक्झिमम ॲक्टिवेट झालेत, म्हणजेच या ठिकाणी तुमचा स्टॉप लॉस पाहिजे, रॅदर दॅन इथे मध्ये कुठेतरी असावं. आता तुम्ही म्हणाल की सर आम्ही ते ट्रेडमध्ये एंट्री घेतली, ट्रेडमध्ये एंट्री घेतल्यानंतर जर आम्हाला ते 4 ते 5,000 लॉस दाखवत असेल, रॅदर दॅन आम्ही 1000 रुपयेच रिस्क घेऊ शकतो, तर मग ही ट्रेड केली पाहिजे का? तर उत्तर आहे की बिलकुल नाही केली पाहिजे. आधी बघा तुमची रिस्क किती बनते. जर या सेटअपमध्ये तुमची रिस्क जर 2000पेक्षा जास्त होत असेल ना, तर ही ट्रेड घेऊच नका, या ट्रेडला अवॉइड करा. जेव्हा तुम्ही अफोर्डेबल लॉसेसमध्ये ट्रेड करताना तेव्हा तुम्हाला एक मॅक्झिमम प्रॉफिट भेटतो. नाहीतर काय होतं की समजा तुम्ही असे 4-5 ट्रेड केल्या, तुम्हाला इथे 5,000 रुपये प्रॉफिट झाला आणि एखादी अशी ट्रेड भेटली ज्याच्यात रिस्क मोठी होती आणि ते एकच स्टॉप लॉस हिट झाला, तर मग हे 5,000 रुपये प्रॉफिट तुमचा लॉसमध्ये कन्वर्ट होईल. याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं आहे ही जी लॉजिकल रिस्क होत आहे मार्केटमध्ये, ही तुम्हाला अफोर्डेबल आहे का नाही. आणि याच्यानंतर बघा, तुम्ही इथे एंट्री घेतल्यानंतर तुम्हाला एक चांगला प्रॉफिट इथे बघायला भेटला असेल. अशा प्रकारे जर तुम्ही स्टॉप लॉस व्यवस्थित ठेवत असाल ना, तर मॅक्झिमम टाईम तुमचा स्टॉप लॉसच हिट होणार नाही. थोडीशी रिस्क वाढू द्या, पण इझिली तुमचा स्टॉप लॉस हिट होणार नाही, मार्केट वरतीच जाईल आणि तुम्हाला एक चांगलं प्रॉफिट बघायला भेटेल. आता बघा, आपल्याला समजलं की रिस्क कुठे ठेवायची, स्टॉप लॉस कुठे ठेवायचा. पण जेव्हा पोझिशन्स प्रॉफिटमध्ये येतात, म्हणजे समजा मी ते पुट साईडला ट्रेड घेतली आणि ही ट्रेड निगेटिव्ह साईडला आली, मला एक चांगला प्रॉफिट झाला, पण जो स्टॉप लॉस इथे ठेवला होता इथेच कायमस्वरूपी ठेवायचा का? नाही, आपल्याला तो ट्रेल करावा लागेल. मग तो कुठपर्यंत ट्रेल करायचा, त्याच्यासाठी एक इंडिकेटर यूज करणं खूप गरजेचं आहे. ही जी ग्रीन कलरची लाईन आहे ना, तर इथे एक तुम्हाला दिसेल इंडिकेटर 9 EMA मी ॲक्टिवेट केलं आहे. आता हे ॲक्टिवेट कसं करायचं मी त्या व्हिडिओमध्ये कम्प्लिटली सांगितलेलं आहे. जस्ट इंडिकेटरमध्ये जावा, एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज म्हणून टाका आणि तिथे 9 EMA सेटअप करा. त्याच्यानंतर काय करायचं, जेव्हा हे इंडिकेटर लागेल तेव्हा याच्यात बघा, जोपर्यंत एखादी कॅन्डल 9 EMAच्या वरती क्लोज नाही करत, समजा मी इथे एंट्री घेतली, मला इथे प्रॉफिट व्हायला आहे, समजा या कॅन्डलला मला 1000 प्रॉफिट झाला, इथे 2000 झाला, इथे 3000 झाला, इथे 4000 झाला, मग माझा स्टॉप लॉस कुठेतरी ट्रेल करणं गरजेचं आहे, कारण मी 4000 जो प्रॉफिट झाला आहे त्यातले थोडेफार प्रॉफिट बुक करणं गरजेचं आहे. मग मी काय करेन, ही जी लाईन दिसते हिरवी, याच्यावर माझा स्टॉप लॉस ट्रेल करेन. म्हणजे जर एखादी 5 मिनिटची कॅन्डल इथे क्लोज झाली या लाईनिंगच्या वरती, तर मी या ट्रेडमधून एक्झिट करेन. आता बघा, इथे जर नीट पाहिलं तुम्ही, तर तुम्हाला इथे कुठे क्लोजिंग दिसते का या 9 EMAच्या वरती? नाही. इथे पण बघा, ग्रीन कॅन्डल आहे पण 9 EMAच्या खालीच क्लोजिंग आहे. इथे रेड कॅन्डल झाली पण 9 EMAच्या खालीच क्लोजिंग दिली, कारण इथे 19 तारीख होती आणि डे संपला, नवीन डे स्टार्ट झाला या कॅन्डलपासून. मग तुमची जी इंट्राडे पोझिशन होती तुम्ही इथे एक्झिट कराल आणि तुम्हाला चांगला प्रॉफिट बघायला भेटेल. समजा आता इथे मी कॉल साईडमध्ये एंट्री घेतली, जसं की आता आपण डिस्कस केलं, इथे साईडवेज मार्केट होतं, वरच्या साईडला एंट्री दिली मार्केटने, इथे इनसाईड कॅन्डल पण बनली आहे. आता बघा, जो स्टॉप लॉस ट्रेल होणार आहे तो कोणत्या मेथडने होणार आहे? आपला 9 EMA मेथडने होणार आहे. पहिल्यांदा जेव्हा ही कॅन्डल बनली, माझा स्टॉप लॉस या ठिकाणी आला. जोपर्यंत एखादी रेड कॅन्डल खाली इथे क्लोज नाही ना करत, तोपर्यंत मी एक्झिट नाही करणार. आता इथे बघा, मार्केट कंटिन्युअसली वरती गेलं आणि वरती गेल्यानंतर मार्केटने इथे क्लोजिंग दिली, पण 9 EMAच्या खाली क्लोजिंग आहे का? नाही. तरी पण मार्केटमध्ये इंट्राडे पोझिशन्स होत्या म्हणून आपण इथे एक्झिट केलं. समजा हे बघतोय आपण 1 आवरच्या टाईम फ्रेममध्ये, थोडंसं मिनिमम टाईम फ्रेममध्ये येऊया, 15 मिनिट. कोणत्याही टाईम फ्रेममध्ये सेमच सेटअप असणार आहे, त्याच्यामुळे जास्त घाबरायचं काही कारण नाही. आता इथे बघा, मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी आहे, तुम्हाला माहिती आहे 2-3 दिवसापासून. आता या सेटअपमध्ये मार्केट इथे कंटिन्यू साईडवेज होतं आणि जेव्हा इथून मार्केटने ब्रेकआउट दिला तेव्हा मी इथे एंट्री घेतली. माझा स्टॉप लॉस कुठे असेल मित्रांनो? माझा स्टॉप लॉस असेल या लेवलला, जिथून की मार्केटने किंवा या लेवलला जर इथे ट्रेंड लाईन आपण कॅच केली तर या ठिकाणी स्टॉप लॉस होऊ शकतो, कारण की इथून बायर्स ॲक्टिवेट झालेत. देन मार्केट जेव्हा वरती जातं आहे तेव्हा माझं स्टॉप लॉस ट्रेलिंग काय मेथड आहे? 9 EMA. म्हणजे जोपर्यंत 5 मिनिट या ठिकाणी क्लोज नाही करत याच्या डाऊनमध्ये, तोपर्यंत मी इथे ट्रेड करत राहणार. आता जर इथे नीट पाहिलं तर थोडंसं झूम करून दाखवतो तुम्हाला, तर या कॅन्डलने क्लोजिंग 9 EMAच्या खाली दिली का? नाही. मार्केट इथपर्यंत आलं, देन वरती गेलं.
देन या कॅन्डलने दिली का? नाही, एक्झॅक्टली 9 EMAवरच आहे. पण या कॅन्डलने 9 EMAच्या खाली क्लोजिंग दिली आणि तुम्हाला 9 EMAच्या खाली क्लोजिंग दिसली की सरळ एक्झिट करायचं. त्याच्यानंतर मार्केटमध्ये पाहायचं पण नाही की मार्केट वरती जात आहे की खाली जात आहे. कारण हे बघा, मार्केट तर डेली राहणार आहे, पण तुम्ही जर सेटअप नाही फॉलो केला तर तुम्हाला इथे मार्केटमध्ये जास्त दिवस टिकता येणार नाही. त्याच्यामुळे इथे सेटअप भेटला, क्लोजिंग भेटली, एक्झिट केलं. म्हणजे बघा, तुम्हाला मार्केटने इथपासून इथपर्यंत प्रॉफिट दिला हे जास्त गरजेचं आहे रॅदर दॅन मार्केट नंतर कुठे गेलं. अशा प्रकारे तुम्ही बॅक टेस्ट डेटा करून बघा. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हा सेटअप बघायला भेटेल. आता इथे पण बघा, मार्केटमध्ये इथे जर नीट पाहिलं साईडवेज होतं, प्लस इथे मार्केटने एम पॅटर्न बनवलेला आहे. एम पॅटर्न बनवल्या तुम्ही इथे एंट्री घेतल्यानंतर मार्केटमध्ये तुम्ही पोझिशन्सना ट्रेल केलं. ट्रेल म्हणजेच तुमचा जो प्रॉफिट आहे त्याला ट्रेल केला. आता आपल्याला फक्त 9 EMAच्या वरती क्लोजिंग बघायची. तर 9 EMAची क्लोजिंग कुठे भेटते का आपल्याला? तर हो, हे बघा, इथे बघू शकता तुम्हाला. ही जी ग्रीन कॅन्डल आहे ही 9 EMAच्या वरती क्लोज झाली आहे. म्हणजेच तुम्ही इथे एक्झिट करणं खूप गरजेचं आहे. मग अशा प्रकारे तुम्ही इथे एक्झिट करू शकता रॅदर दॅन मार्केट पुढे कुठे जाणार आहे हे बघायचंच नाही. अशा प्रकारे मी तुम्हाला सगळी कारणं आणि त्याच्यासोबत सोल्युशन्स पण दिलेले आहेत मित्रांनो. आणि आपल्या एक टेलिग्राम चॅनलची लिंक आहे जिथे की मी रेग्युलर अपडेट देत असतो. जर तुम्हाला तिथे फॉलो करायचं असेल तर फॉलो करू शकता. बस मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.